दंडवत प्रणाम ईशाधिष्ठी सतीशगुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर मानव राज्याश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रस्वामी स्वामींच्या श्री चरणी विनम्र अभिवादन करतो। विद्या गुरुवरे आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम। तामसा निवासी आदरणीय गुरुवरे दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपमधून अनेक ग्रुपमधून श्रवण करत असलेल्या सर्व गुरुकुळासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 88 26 71 20। सर्वांना प्रथमतः एक सूचना, संपूर्ण जगावर एक संकट आलेलं आहे, ते म्हणजे कोविड-19। एक कोरोना रोग आलेला आहे, संपूर्ण जगाला या रोगाने व्यापून टाकलेला आहे। आता तो खेड्यापाड्यामध्येही पसरलेला आहे। बरेच लोकांना तो रोग होतोय, बरीच होतात, काही लोक मरण पावतात। यापासून संरक्षण करण्यासाठी जे काही नियम सांगितले ते नियमांचं पालन करा। आता मंदिरं बंद आहेत, आश्रम बंद आहेत, आश्रम मंदिरामध्ये जाऊ नका। जे काही तुम्हाला विधी करायचे सगळे ऑनलाईन विधी चालू आहेत। दुसरी गोष्ट, गैरसमज करून घेऊ नका, आमच्या पाठीशी देव आहे आणि आम्हाला काही होणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा। या बिमारीचा देवाचा काही संबंध नाही। जर तुम्ही नियमांचं पालन नाही केलं तर ती बिमारी तुम्हाला होणारच। म्हणून जे काही शासनाने नियम सांगितले, जे काही त्या कोविडचे नियम आहेत, ते नियमांचं पालन करा। आता बरेच उपदेशी परिवारामध्ये सुद्धा, बरेच आश्रममध्ये सुद्धा ही बिमारीचा शिरकाव केलेला आहे। यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी प्रत्येकाने दररोज 11 गाठ्या स्मरण आपल्या घरी करा। नित्य नेमाने जे काही तुम्ही अर्धा तास सेवा करत होता ती सेवा आता 1 तास करत जा, म्हणजे आपलं आपल्या परिवाराचं संरक्षण व्हावं। बरेच परिवाराचे या ग्रुपमध्ये आहेत, मला फोन येतात, बाबा विडा ठेवा, स्मरण करा। मी विडा ठेवतो, त्या परिवारासाठी स्मरण करतो। परमार्ग आम्ही सर्व विडा ठेवून स्मरण करतो। त्यामध्ये आपण सुद्धा एक विधी घरी करायचा आहे। दररोज 11 गाठ्या स्मरण दुसऱ्या नामाचं करायचं आणि तुमच्याकडे जो विशेष असेल त्या विशेषाची मात्र नित्य नेमाने सेवा करा। कारण की आता हे भयानक संकट आहे, हे संकटापासून निवारण व्हावं यासाठी 11 गाठ्या स्मरण, नित्य नेमाने सेवा आपल्या घरी करा। आता बरीच सद्भक्त आपल्या घरी सेवा चालू आहे, पण त्या सेवेमध्ये वाढ करा, तुमच्या स्मरणामध्ये वाढ करा। एखादं वेगळं पारायण तुम्ही करा, संकष्टहरण स्तोत्र, संकष्ट निवारण स्तोत्र किंवा दत्तात्रय स्तोत्र किंवा 21 वेळ दत्तात्रय कवच करा। हे जे बाह्य विधी आहेत ते विधी आपण आपल्या परिवारासाठी करायचं आहे। आता माझं स्मरण आपल्यासाठी चालूच आहे की या परिवारातील जो सद्भक्त आहे त्यांना कसल्या प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचे दुःखापासून निवारण व्हावं। विडे ठेवले जातात, मी स्मरण करतो, विडा ठेवतो, परंतु आपण सुद्धा आपलं त्यापासून संरक्षण झालं पाहिजे। आपण हे विधी करा आणि विधी करत असताना मात्र जे काही
त्या रोगाचे जे नियम आहेत ते मात्र फॉलो करा. असं नाही की फक्त विधी करून चालेल, नाही, दोन्ही करा. नियमांचं पालन करा आणि विधी पण करा. तुम्ही आता घरामध्ये बसून आहेत, अर्धा तास करत होता, करा 1 तास. तुम्ही स्मरण 1 तास करत होता, करा आणखीन 1 तास स्मरण. ही प्रत्येकाने काळजी घ्या. काही काही लोक म्हणतात, नाही नाही आपल्या पाठीशी देव आहे, आपलं काही होणार नाही. आणि असं जर तुम्ही म्हणसाल तर तुमच्याला गैरसमज काढून टाका. ती जर बिमारी झाली, देवाचा काही संबंध नाहीये. आणि म्हणून पुन्हा मग देवावर विपरीत होण्यापेक्षा, धर्मावर विपरीत होण्यापेक्षा सरळ आपली सुरक्षा आपण करा. आणि होऊ नये, जरी झाली तरी त्यापासून आम्हाला आमचं सुख स्वस्थ लाभावं यासाठी देवाला प्रार्थना करा. मी तर करतोच आहे, परंतु आपणही विधी आता घरी करा. मला बरेच सद्भक्तांनी प्रश्न केला, म्हटले बाबा आता ही बिमारी काय केलं पाहिजे. म्हटलं मग आता सर्वांनाच आपण जाहीर तो ऑडिओ करून लिळेमध्ये सांगूया. देवसाह्य तुम्हाला होईल, पण देवाने सांगितलं ना, कुठे पण अगोरे हे कुठे पण वाट बघत बसायची नाही. तुम्ही करसाल अप्रयत्न. स्वच्छतेची काळजी, तुम्ही वापरणार नाही मास्क, आणि पुन्हा उद्या म्हणसाल की आम्ही एवढा देवदेव केला, कसं काय असं आमचं संकट आलं. म्हणून इथे देवाचा आणि त्या बिमारीचा काही संबंध नाहीये. ही गोष्ट पहिले लक्षामध्ये ठेवा. जे काय आता आपले सण आहेत आपण घरीच करायचे, कुठे बाहेर पडायचं नाही आहे. जरी तुम्हाला नाही कुठं फळं भेटली, फुलं भेटली, त्यासाठी प्रयास करू नका. आपल्या घरी सुपारी आहे ना, देवाला सुपारी ठेवा. पण असं काही नाही की आणलंच पाहिजे, केलंच पाहिजे. सध्या तर बिकट काळ आहे, म्हणून घरीच जे काही तुमच्याकडे विडावसर असेल तो विडावसर ठेवा. आणि म्हणून ही सुरक्षा, ही काळजी आपण घ्या. आता ती चालू आहे सगळीकडे, सगळ्यावरच हा रोग सगळ्या भोवतीने विळखा घातलेला आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त स्मरण, पारायण, सेवा हे तर विधी कराच. शास्त्र श्रवण करा. आपल्याकडे पहिला वेळ नव्हता, तर आपल्या सगळ्यांकडे भरपूर वेळ आहे. आणि म्हणून या वेळेचा सदुपयोग करून घरामध्ये सुरक्षित राहून धर्माचं पालन करा, सेवा करा, स्मरण करा. विनाकारण कुठे बाहेर पडू नका. आणि म्हणून काही काही लोक म्हणतात की आम्हाला काही होत नाही, मागे देव आहे, मग त्यांनी डोक्यातला गैरसमज काढून टाका. नाही तर म्हणसाल की आम्ही एवढं देवदेव करतो, आम्ही एवढं हे सगळं करतो, आमच्या ठिकाणी असं कसं काय झालं. तर लक्षामध्ये ठेवा, मी तुम्हाला पहिलं स्पष्ट सांगितलं की देवाचा आणि या बिमारीचा काही संबंध नाही. हा एक व्हायरस आहे, तो कधी कुठे शिरकाव करेल हे सांगता येत नाही. म्हणून बिनकामी कुठे कोणाच्या आश्रमात जाऊ नका. त्यांना काय फोनवर त्यांची चौकशी करा. सगळ्यांनी आपली काळजी घ्या. हेच तुम्हाला मला या अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माझ्या सर्वांना संदेश द्यायचा आहे. आणि जास्तीत जास्त किती आपल्याकडून देवधर्म होईल हा प्रयत्न करा. सुरक्षित रहा, एवढंच सांगतो. जर काही तुम्हाला अडथळे अडचण असतील तर माझा नंबर आपल्याकडे आहे, मला फोन करा. मी तुमच्यासाठी देवाला प्रार्थना करेल. तुम्ही पण घरी करा, मी पण देवाला प्रार्थना करणार आहे. आणि म्हणून धर्माने सांगितलेलं आहे, जर तुम्ही जर अडचणीमध्ये असाल तर आम्ही तुमची विचारपूस केली पाहिजे. मग त्याला मानसिक शमनिवृत्ती असे शब्द आलेला आहे. कारण आता तुम्ही लांब आहात, मी लांब आहे, आपण सगळे लांब लांब आहोत. शमनिवृत्ती करू शकतो, काही देवाला प्रार्थना करू शकतो आपल्यासाठी. आपल्या धर्माने सांगितलं की नातं दिलेलं आहे. जर मी अडचणीमध्ये असेल तर मी तुम्हाला काही अडचण सांगावी, जर तुम्ही असेल तुम्ही मला सांगावी. कारण तर आपण ईश्वरीचा एक परिवार आहे.
म्हणून जर काही आपली अडचण असेल तर मला काही असा प्रकार झाला असेल तर आपण मला सांगा, कळवा, मी करेल. एवढंच सांगतो. दंडवत प्रणाम. आज आपण लीळा पाहणार आहोत. लीळा क्रमांक 192. सारंग पंडितासी पोफळी खेळू. काल आपण बघितलं की स्वामींनी सारंग पंडितांना शिक्षा पण कशा प्रकारे केलं. देव म्हणतात की तुम्ही सांगा धर्म तोही पाळला नाही आणि सगळं उष्टामाळ तुम्ही आणून दिली. म्हणून आपण काल एक शिकलो की कधी उष्ट जे आहे देवाला अर्पण नाही करायचं, जे कधी खराब आहे ते देवाचे अर्पण नाही करायचं. म्हणून जे चांगलं आहे ते देवाचे अर्पण करायला आपण या चरित्रामध्ये काल शिकलो. त्याचप्रमाणे जर आपण कुठे स्थानाला चाललो असेल त्या स्थानालाच पहिलं आपण जायचं, तर पहिला विधी तिथे करायचा. ज्या हेतूने निघालो तो हेतू पूर्ण करायचा, हे आपण काल चरित्रामध्ये बघितलं. आणि सांगात धर्म कशा प्रकारे पाळायचा, ज्यांना आपण सांगात दिलेला आहे त्यांना शेवटपर्यंत सांगितलेलं आहे. तसं प्रपंचाही मध्ये पती आणि पत्नी आणि परिवार एकमेकाचा सांगात असतात. तोही सांगात शेवटपर्यंत दिला पाहिजे. हे आम्हाला स्वामींनी या चरित्राच्या माध्यमातून एक शिकवण आम्हाला दिलेली आहे. जर कुणी कुणाचा सांगात केला असेल तर सांगात सोडू नये, हे आम्हाला एक चरित्र या ठिकाणी शिकायला भेटलं. आज आम्ही पाहणार आहोत सारंग पंडिताची पोफळी खेळू, 192 क्रमांकाचं चरित्र. सारंग पंडित स्वामींच्या भेटीसाठी आले होते ना, आणि मग सारंग पंडितासोबत स्वामींनी पोफळी खेळू म्हणजे पोफळ म्हणजे सुपारी, सुपारीचा खेळ केलेला आहे. तो कशा प्रकारचा बघूया. मग गोसावी पोफळे पाहत होते. मग सारंग पंडितांनी जे काही बरवी राशी अनेक प्रकारच्या सुपाऱ्या स्वामींसाठी अर्पण करण्यासाठी घेतल्या होत्या, काल आपण चरित्रामध्ये बघितलं. मग स्वामी ते पोफळे म्हणजे सुपारी बघू लागले. गोसावी एक पोफळ श्री करे घेतले. गोसाव्यांनी एक पोफळ म्हणजे सुपारी श्रीकरी म्हणजे आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. सर्वज्ञे म्हणितले पांड्या जाना पागा हे पोफळ कैसे. स्वामी सांगतात की पांड्या, सारंग पण त्यांना स्वामी पांड्या म्हणायचे. म्हटले पांड्या तुम्हाला माहिती आहे का हे पोफळ कैसे म्हणजे सुपारी कशा प्रकारची आहे ती. तव तेही म्हणितले नाजी. ते म्हटले नाजी मला माहिती नाहीये, परंतु निके हे नवी राशीची निवडून घेतली. म्हटले जिजी देवा ही सुपारी चांगलीच असली पाहिजे, परंतु मला माहिती नाही, परंतु घेताना तर मी चांगलीच घेतलेली आहे, चांगल्या प्रकारची निवडून मी घेतलेली आहे. खराब तर काही निघणार नाही, कारण की ती नवीन आहे, नवीन राशी आली होती, म्हणजे नवीनच सुपाऱ्या त्या बाजारामध्ये आल्या होत्या, त्यामुळे नवीन वस्तू ही खराब असू शकत नाही असं त्यांना म्हणायचं होतं. पण कधी कधी नवीन सुद्धा वस्तू खराब निघते नाही का. कधी नवीन नारळ येतं ते खराब निघतं, नवीन काही आंबे आपल्याला दिसतात ते सुद्धा खराब निघतात. नवीन असेलच चांगलं निघेल असं काही नाही. आतली वस्तू ही माहिती नसते. एखादा माणूस दिसायला वरून चांगला दिसतो, परंतु आत कसा आहे तो कधी कळतो त्याच्या स्वभावामध्ये राहिल्यानंतर, त्याच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर कळतो की नंतर हा मनुष्य कसा आहे. आपण काय म्हणतो नाही नाही हे माणूस खूप चांगला आहे बरं का, पण आतून चांगला आहे कधी कोणाला माहिती. कधी कळेल जेव्हा त्याच्या सहवासामध्ये राहू, तेव्हा तो मनुष्य आतून कसा आहे तेव्हा समजेल. ते म्हटले जी आता घेताना मी नवीन घेतली, पण आत कशी आता मला काय माहिती नाही, मी काही सांगू शकत नाही. मी आणताना मात्र नवीन आणली.
येथून हे निके नव्वे म्हणजतसी जे. गोसावी म्हणतात, तुम्ही म्हणता निकी चांगली आहे, परंतु आम्ही म्हणतो की ही सुपारी काही मधून बरोबर नाही, असं आम्ही म्हणतो, असे स्वामी म्हणतात. नाजी हे निके. सारंग पंडित काय म्हणतात परत, नाजी म्हटलं असं कसं काय होऊ शकतं, मी म्हणतो की सुपारी चांगलीच आहे, आणि स्वामी काय म्हणायचे, ही सुपारी चांगली नाही. पांड्या म्हणायचे जी ही सुपारी चांगलीच आहे, असं होऊ शकत नाही. गोसावे एक पोफळ फोडणेनी फोडिले. मग स्वामी म्हणतात ठीक आहे, तुम्हाला बघायचं का कशी आहे ती. मग स्वामींनी एक पोफळ फोडणा म्हणजे अडकित्ता, ती सुपारी घेतली आणि अडकित्त्याने फोडली. तवंतु काळे निघाले. तवती सुपारी आत काय होती, काळी निघालेली होती. दिसायला वरून चांगली होती, परंतु आत कशी होती, ती काळी होती. बघा, काही काही व्यक्ती पण तसेच असतात, दिसायला वरून खूप चांगले दिसतात, वरून खूप आव आणतील, खूप भाव दाखवतील, 10 वेळेस ते विशेष कपाळाला घासतील, 10 वेळेस कपाळ स्थानाला घासतील, इकडं गोड गोड बोलतील, परंतु आतून मात्र काळेच असतात. पण हे कुणाला समजते, सहवासामध्ये जो राहतो की नाही त्याला सगळं समजतं. एखादा म्हणतो ना, वा वा काय त्यांचा स्वभाव चांगला आहे, काय ते सात्विक पुरुष दिसतात, किंवा काय ती बाई चांगली आहे सून, किंवा एखादी बाईला चांगली आहे म्हणतात. मग ते सांगते, ते म्हणते बाई आम्हाला माहिती आहे कशी ती, तुला दिसते चांगली इकडं वर. आजकाल समाज बी जो आहे फक्त वरच्या रंगाला भुलत असतो. एक म्हण येते बघा, ऊस डोंगा पर रस नवे डोंगा, काय भुललिया वरील चिया रंगा. म्हणजे आपण तो ऊस पाहतो बघा, तो ऊस बाहेरून असा वाकडा तिकडा दिसतो, लोकांना वाटतं वाकडा तिकडा त्याच्यामध्ये काय रस निघणार आहे, पण जेव्हा आपण त्याचा रस पितो तेव्हा काय असतो, तो गोड असतो. म्हणून बाह्यंगाला कधी भुललं नाही पाहिजे, अंतरंग बघितलं पाहिजे. आता समाज नाही कसं बाह्यांग बोलतो, आणि ज्या समाजाला बाह्यांग लोक भुलतात, तर बाह्यांग जे साधू असतात, जे काही अन्य पुरुष असतात, आपल्यामध्ये सुद्धा बाह्यांगाला भुलायला नाही सांगितलं. त्यांचं अंतरंग काय, त्यांची ज्ञान साधना काय, त्यांची भक्ती साधना काय आहे, त्यांचं वैराग्य काय, हे बघायला सांगितलेलं आहे. अंतरसाधना बघायला सांगितलेली आहे. आपल्यामध्ये सुद्धा आचार बघायला सांगितलेला आहे. त्या पुरुषांचा आचार काय आहे, त्या साधूंचा आचार काय आहे, हे बघायला सांगितलेलं आहे. असं नाही की त्या बाबांचे कपडे खूप चांगले आहेत, त्यांच्या हातात अंगठे आहेत, त्यांच्या हातात लॉकेट आहे, बाबा झकपक राहतात म्हणजे बाबालाही चांगले असं बोलायचं का नाही. बाबांचं अंतरंग ज्ञान पात्रता काही बघायला सांगितलेली आहे. आता इतर समाज नाही का फक्त त्या बाह्य साधूंना भुलून जर त्यांच्या पाठीमागे पळतात. आपल्यामध्ये बाह्यंग नाही, आपल्यामध्ये अंतरंग जे आहे त्याला भुलायला सांगितलेलं आहे. म्हणून त्यात पुरुषाचा आचार कसा आहे, त्यांचा विचार कसा आहे, त्यांच्याकडे ज्ञान कसं आहे, त्यांची भक्ती कशी, त्यांची वैराग्य कसं आहे, हे आपल्याला बघायला सांगितलेलं आहे. बाह्यंगत आचार आमच्यामध्ये करायला सांगितला, परंतु अंतरंग आचार हे महत्वाचा आहे. तर काय काय ग्रस्त अनुयायी आम्ही पाहतो. आता कोणाचे दोष नाहीत, परंतु मला जे जनरल मी ते सांगतो. हातामध्ये मनगटी असते, गळ्यामध्ये मोठी गाठी असते, घरी भरपूर देवपूजा असते, 24 तास ती विशेष करण्याची सवय असते, परंतु एखादा साधर्मंत जर घरी गेला तर त्याच्या कपाळाला आड्या दिसतात. साधूची आवडी नाही, वृत्ती नाहीये, करतो 24 तास धर्म करतो, परंतु कोणी साधू भेटला तर घरी नेण्याची वासना नाही. इकडे मात्र कपाळाला विशेष चिटकून ठेवले, गाठी त्याची फिरत राहील. परंतु जी साधनाची जी आवडी आहे, किंवा साधूला काही दान करावं, किंवा त्यांना आपल्या
मार्गावर बुद्धी ठेवा हे काही लोकांकडे दिसत नाही. इकडे करतील खूप, परंतु काहींची धर्मावर बुद्धी नसते, साधूवर बुद्धी नसते. मग आमच्यासारखा काय म्हणतो, अरे बापरे काय तू धर्म करतो, 24 याच्यामध्ये मनगटी दिसते. मग तिथली लोक सांगतात, म्हटले बाबा हा फक्त बाहेरून असा आहे, पण याचं अंतरंग तसं नाही. सांगतात ना, कधी याला काही साधू दान करण्याची इच्छा नाही होत, कधी साधू कोणाच्या घरी नेण्याची इच्छा होत नाही, कोणी जातं नाही, फक्त इकडे हा करतो, सगळे कोरड्या गोष्टी करतो, पण याच्यामध्ये ओलावा काय नाही. तर समाजामध्ये धर्मामध्येही काही आपल्याला व्यक्ती दिसतात, म्हणून अंतरंग फार महत्वाचं आहे. अंतरंग येण्यासाठी तुमचा बाह्यंगाचार चांगला पाहिजे. आणि म्हणून फक्त कपड्याला, त्यांच्या प्रॉपर्टीला आपल्याला बोलायला नाही सांगितलं, किंवा त्याच्याकडे किती मोठी बिल्डिंग आहे किंवा त्याच्याकडे किती जमीन हे बोलायला नाही सांगितलं. त्याच्याकडे धर्म आहे का, त्याच्याकडे आचार आहे का, मग तो कोणी असेल, साधू असेल किंवा ग्रस्त असेल, हे आपल्याला बघायला सांगितलेलं आहे. एखादा ग्रस्त पुरुष अनुयायी आहे, त्याच्याकडे काय बिल्डिंग बघायला सांगितली का, त्याच्याकडची गाडी बघायला सांगितली का, नाही. त्याच्याकडे आचार आहे का, त्याची धर्मावर बुद्धी आहे का, त्यांची जी वासना आहे ती निकी आहे का, आवड आहे का, हे बघायला सांगितलं, मग तिथे जायला सांगितलं. बाह्यंग नाही, अंतरंगही फार महत्वाचं आहे. म्हणून सगळ्याच गोष्टी काय बाह्यंगाने समजत नाही, अंतरंगामध्ये शिरावं लागतं. धर्माने पण आम्हाला सांगितलं, जयाची धर्मावर बुद्धी तयाची संगत, तयाचा सांगात, तयाचा पदार्थ स्वीकार करावा. आणि आपला जर इथेचा जरी उपदेशी असेल, त्याची बुद्धीच नसेल, उपदेशीच एखादा साधू जरी असेल, त्याची धर्मावर तयाचा सांगात ना, तयाचा पदार्थ ना, तयाची भेट ना, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. टीका करण्यास दोन्हीकडून पण घडवलेला आहे. एखादा ग्रस्त आहे, त्याची बुद्धीच नाही, त्याचा पदार्थ घ्यायला नाही सांगितला, आहे उपदेशी, त्याच्या घरी पण जायला नाही सांगितलं, त्याचा संगत पण नाही करत, त्याला काही सांगायला पण नाही सांगितलं. बुद्धीच नाही, आम्हाला सुद्धा त्याचा सांगत नाही करायला सांगितलेलं आहे. म्हणून फक्त बाह्यंगाला बोलून चालणार नाही, अंतरंगी ते काय करतात का, त्यांच्याकडे काही विधी आहे का, तो स्मरण करतो का, पूजापाठ करतो का. म्हणून धर्मीयाचं घर रेगायला सांगितलं, ज्याच्या ठिकाणी धर्म आहे त्याच्या घरी जायला आम्हाला सांगितलं. ज्याच्याकडे धर्म आहे त्याला सुद्धा आम्हाला आधार द्यायला सांगितला. आहे धर्मामध्ये, आहे उपदेशी, परंतु अधर्म करतो, त्याला बाजूला ठेवायला सांगितले. मग त्याची प्रॉपर्टी बघायला, एखादा बिचारा गरीब आहे पण धर्म आहे ना, त्याचे आधार द्या. धर्म करतो आहे त्याचे आधार द्यायला सांगितला. असं नाही का गरीब परिस्थितीने धर्म करतो आहे त्या ठिकाणी जायला सांगितलं, रिगायला सांगितलं घर त्याचं. मी ते गरीब श्रीमंत काही भेद नाही. धर्म असेल तर गरीबाच्या घरी जायला सांगितलं, धर्म असेल श्रीमंताच्या घरी जायला सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे बाह्यंगाला न भूलता आपलं अंतरंगही त्यांना बघितलं पाहिजे. पण आजकाल समाज कसा फक्त बाह्यंग बघतो आणि त्याला भुलून जातो. या ठिकाणी स्वामींनी जी सुपारी होती, सारंग पंडित बाह्यंगाला भुलू लागले. स्वामींनी म्हटले अंतरंग आतमध्ये चांगली नाहीये, ती फोडली, ती काळी निघाली. अशा प्रकारे मग स्वामींनी ती फोडली सुपारी, ती आतमध्ये काळी निघाली. देव म्हटले बघा आम्ही म्हणू लागलो नाही, आतमधून बरोबर नाहीये. मग सारंग पंडित म्हणजे जी
तरी येत पाणी मेले असेल. जिजी म्हटलं हे काय देवा, काळी कस काय निघाली? मी तर भक्त निवडून निवडून घेतली होती. आणि मग म्हटले जिजी देवा, याच्यामध्ये म्हटले पाणी मुरलं असेल म्हटलं, त्यामुळे ती काळी पडली असेल म्हटले. सारंगपणी स्वामी देवाला म्हणू लागले, मी ते घेताना नवीन बघून घेतली होती. मग गोसावी दोन्ही मागोती दोन्ही सकले मिळविली. म्हणजे सुपारी फोडली होती की नाही, ती स्वामींनी परत त्या सुपारीला जोडलं. दोन्ही भाग सकले म्हणजे भाग दोन्ही एकत्र केले. मग म्हणितले पांड्या जाना पागा हे पोफळ कैसे असे. स्वामी म्हटले बरं परत आता ही सुपारी कशी आहे ती. नाजी काळी कुईटी असे. देवा आता ती मधून काळी निघाली होती, आता पण ती काळीच असणार आहे, आता काय थोडी चांगली निघणार आहे. सर्वज्ञे म्हणितले येथोनी निके म्हणित तशी जे. देव म्हणतात की नाही नाही हे बघा, आता तुम्ही काळी कुट्ट आहे म्हणताना आम्ही म्हणतो की आता ही सुपारी चांगली आहे. स्वामी त्यांना म्हटले सर्वज्ञे म्हणितले निके म्हणित तशी जे. आता ही सुपारी चांगली असं आम्ही म्हणतो. ती म्हणितले नाजी आता निके काही होईल. सारंग पंडित म्हणतात जिजी देवा आता निके काही होईल. म्हटलं आता कुठून चांगली होणार आहे, आत्ताच तर काळी होती ना, आता तुम्ही जोडली, आता काही ती चांगली होणार आहे का? नाही होणार म्हणाले. सर्वज्ञे म्हणितले निके होय तरी तुमचे डोळ्याचे जाय नात ना तरी हे जाय. जिजी म्हटले स्वामी म्हणतात हे बघा म्हणे, जर का ही सुपारी आतमधून चांगली निघाली, जर चांगली निघाली तर तुमच्या डोक्यात जी आसू आहे ना ती पगडीमध्ये, ती तुम्हाला आम्हाला द्यावा लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ. सांगा कबूल आहे का तुम्हाला? जर सुपारी चांगली निघाली तर ती आसू तुम्हाला द्यावी लागेल. म्हणून गोसावी टोपर्यांची बाले अंतू असो होती ती इकडे श्री करू के. स्वामी म्हटले बघा, आणि म्हणून स्वामींनी त्यांच्या टोपऱ्याकडे डोक्याकडे हात केला. तुमच्या त्या पगडी खाली डोक्यामध्ये तुम्ही केसामध्ये आसू ठेवलेली आहे, ती आसू तुम्हाला आम्हाला द्यावी लागेल. मग ते काय म्हणतात, हो काजी हे गोसाव्याची नव्हे म्हणून आणले. हो हो म्हटले देवा, मी ते विसरलोच म्हटले तुम्हाला द्यायची. आणि मग तुमचीच म्हटले देवा ती असू, माझी नाही, तुम्हालाच अर्पण करायची आहे, पण मी ती विसरून गेलो त्यावेळेस. बघा जीव कसा देवाला सुद्धा फसवायला घाबरत नाही. आता पण जीव आहे देवाला बोलणार पण खोटं रेटून बोलणार. तर बाबा लोक तर खोटं बोलतातच, परंतु देवाला सुद्धा लोक फसवत असतात. एखाद्याला विचारलं का हो तुमच्या घरामध्ये एवढे पोते झालेत, भिक्षा द्या ना पोते मार्गाला. तर नाही नाही बाबा, कोण तुम्हाला असं म्हटलं म्हणे, फक्त म्हणे मला 10-15 पोते झाले त्याला 100. परंतु काय करतो हा देवालाही फसवत असतो. जीव काय करतो देवालाही फसवतो. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक मंदिर होतं. त्या गावामध्ये एक शेतकरी होता. शेतकरी गेला मंदिरामध्ये. आता पेरणीचे दिवस होते. त्यांनी सांगितलं, तिथे आला त्या मंदिरामध्ये, काही नमस्कार केला असेल. तिथे तो पुजारी बसलेला होता. आपण नाही का आता त्या पाऊस पडता अगोदर बरेच काय गावात मंदिर, काय कुठले खांडी असतात, कुठे काय आश्रम असतात, ते लोक जातात, विडा ठेवतात, देवा भरपूर भरघोस पिकू दे, एक पोतं तुझ्या पहिल्या मंदिरात आणून टाकतो. तिथले बाबा कोपऱ्यामध्ये बसलेले असतात, ते ऐकतात सगळं. हा विडा ठेवतो, विडा ठेवून निघून जातो. पाऊस पडतो, धान्य पिकतं, भरघोस याला पिकतं. आणि मग भरघोस पिकल्यानंतर तो येतो आपल्या मंदिरामध्ये. कोण? तो शेतकरी, जो ने बोलला होता ना मंदिरात येऊन, तो